पोटात दुखत होतं. सुरुवातीला नेहमीसारखंच वाटलं. थोडं दुखणं, कधी मळमळ. घरातल्या बायकांना असं होतंच. कामाचा ताण, थकवा, कदाचित गॅस असेल असं म्हणून तिनं दुर्लक्ष केलं. पण दिवस जात होते आणि दुखणं काही कमी होत नव्हतं. उलट हळूहळू पोट सुजल्यासारखं दिसू लागलं. कपडे घट्ट बसू लागले. श्वास घ्यायलाही जड वाटू लागलं. तरीही तिनं कुणाला फारसं सांगितलं नाही. घरातल्यांनी विचारलं, बरं वाटतंय ना? ती हसून म्हणायची, हो, थोडं दुखतंय पण चालेल. पण एका रात्री वेदना असह्य झाल्या, झोप येईना, पोटात काहीतरी वेगळंच घडतंय असं तिला जाणवत होतं. तेव्हा नातेवाईकांनी निर्णय घेतला, आता डॉक्टरांकडे जायचंय. रुग्णालयात नेल्यावर तपासण्या सुरू झाल्या. साधी तपासणी, मग सोनोग्राफी. मशीनसमोर पडलेली ती महिला शांत होती, पण स्क्रीनकडे पाहणारे डॉक्टर मात्र गंभीर झाले. एकमेकांकडे पाहणं, थोडा वेळ शांतता आणि मग एक वाक्य, शस्त्रक्रिया करावी लागेल. नेमकं काय आहे, किती गंभीर आहे हे कुणालाच नीट सांगितलं गेलं नाही. फक्त एवढंच म्हटलं गेलं, वेळ न दवडता ऑपरेशन गरजेचं आहे. ऑपरेशन थिएटरचं दार बंद झालं. बाहेर नातेवाईक थांबले. मनात हजार प्रश्न. आत नेमकं काय चालू असेल? साधं ऑपरेशन असेल ना? काही धोका तर नाही ना? आज डॉक्टर शस्त्रक्रिया करत होते. 1 तास गेला, 2 तास झाले, पण ऑपरेशन अजून संपत नव्हतं. ऑपरेशन सुरू असतानाच डॉक्टरांनाही धक्का बसत होता, कारण जे अपेक्षित होतं ते काही वेगळंच निघत होतं. पोट उघडल्यानंतर एकामागून एक थर, आणि मग समोर आलं असं काही ज्याची कुणालाही कल्पना नव्हती. जे काही दिसत होतं ते साधं नव्हतं, ते सामान्यही नव्हतं. डॉक्टर सावध झाले. शस्त्रक्रिया अधिक गुंतागुंतीची झाली. प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता, कारण आता फक्त आजाराचा नव्हता, प्रश्न जीवाचा होता. अखेर खूप मेहनतीनंतर शस्त्रक्रिया पूर्ण झाली. ऑपरेशन थिएटरचं दार उघडलं. बाहेर थांबलेल्या नातेवाईकांचे जीव अडकलेले होते. डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून सगळे हादरले. त्या महिलेच्या पोटात हळूहळू वाढत गेलेला तब्बल 10 किलोचा गोळा तयार झाला होता. सुरुवातीला तो अगदी लहान होता. हळूहळू वाढत गेला आणि वर्षानुवर्ष शरीरातच वाढत राहिला. दुखणं होत होतं, पण दुर्लक्ष केलं गेलं. लक्षणं दिसत होती, पण गांभीर्याने घेतली गेली नाहीत. आज वेळेवर ऑपरेशन झालं नसतं तर परिस्थिती वेगळी असू शकली असती. सुदैवानं शस्त्रक्रिया यशस्वी झाली. तो मोठा गोळा शरीरातून काढण्यात आला आणि त्या महिलेचा जीव वाचला. आज तिची प्रकृती स्थिर आहे. पण हा प्रसंग एक मोठा धडा देऊन जातो. शरीर छोटे छोटे इशारे देत असतं. ते दुर्लक्षित केलं तर भयानक परिणाम असू शकतात. पोटात दुखणं, सूज, वारंवार त्रास हे कधीही हलक्यात घेऊ नका. कारण कधी कधी साधं वाटणारं दुखणं आतून मोठा धक्का लपवून बसलेलं असतं.